आहे तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी खूप सारं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत पावट्याची भाजी। म्हणजे आपण ती दरवेळेस मी कढईमध्ये बनवत असते, तर आज ती मी कुकरमध्ये म्हणजे एक नवीन पद्धतीमध्ये बनवणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून मी कधी पण एखादा व्हिडिओ किंवा एखादी रेसिपी अपलोड केली की सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर बघू शकता आज जे खूप असं पावसाचं वातावरण झालेलं आहे। तसं तर जानेवारी महिना चालू आहे तरी पण पाऊस आणि थंडी खूप जास्त वाढली। आता सारखं पाऊस पडतो आणि रुद्रांश आता झोपलेला आहे। तर म्हटलं तोपर्यंत पटकन रेसिपी बनवूया। तर चला रेसिपीला काय काय लागणार आहे तर ते बघूया। कुकरमधला पावटा करणार आहोत। म्हणजे मी दरवेळेस पातेल्यामध्ये करत असते, कुकरमध्ये फक्त शिजवून घेते, म्हणजे शिट्ट्या येऊन घेते। तर आज मी कुकरमध्येच फोडणी पण घालणार आहे। तर त्याच्यासाठी मी आज बारक्या कुकरमध्ये अगोदर ह्याला 5 शिट्ट्या येऊ दिलेल्या आहेत। हा ओला पावटा आहे, तर छान मस्त शिजलाय। तर आता आपल्याला ह्याला घालायची आहे फोडणी। तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा, एक छोटा टोमॅटो, हा गावरान टोमॅटो त्याच्यामुळे मी छोटाच एक घेतला। आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कोथिंबीर, तर ती पण आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ती कट करून घेऊयात। तर बघू आपण पावटा छान शिजलाय का। तर शिजलेला आहे छान। तर आता आपण ह्याला फोडणी घालूयात आणि मी आज ह्याला कुकरमध्येच फोडणी घालणार आहे। बाउलमध्ये हा पावटा काढून घेतलेला आहे आणि आपण ज्या कुकरमध्ये शिजवला आहे ना हा पावटा, तर आपल्याला त्याच कुकरमध्ये फोडणी घालायची। तर तो मी एका गॅसवरती ठेवलेला आहे। सो आज आपण पावटा तो कुकरमध्ये बनवणार आहोत। तर कुकरमध्ये खूप छान असा पावटा होणार आहे। तर त्याच्यासाठी मी एक कुकर गॅसवरती ठेवले आणि त्याच्यात एक पळी तेल घातलं आणि नंतर ह्याच्यामध्ये घालणार आहे कांदा। तर आपल्याला फोडणीला ह्याच्यामध्ये काहीच नाही घालायचं, फक्त कांदा आणि टोमॅटो घालायचं आहे। तर मी जिरे मोहरी लसूण वगैरे काहीच नाही घातलं, कारण की कांदा आणि टोमॅटो असेल तर फोडणीला आम्ही काहीच नाही घालत आहे। तर आता कांदा घातला, कांदा थोडासा मोठा घेतला होता मी, कारण की कांदा थोडा जास्त असेल तर भाजी अजून छान होते। तर कांदा आता छान परतून घेत आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो मिक्स करायचा आहे। तर कांदा बघू शकता खूप छान परतलेला आहे आणि कांदा परतल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो मी छोटाच घेतला होता, कारण की तो गावरान टोमॅटो होता आणि गावरान टोमॅटो जास्त आंबट असतो, तर त्याच्यासाठी मी छोटा एकच टोमॅटो घेतलेला आहे। तर बघू शकता आता कांदा छान असा ब्राऊन कलरचा थोडासा परतलेला आहे आणि तो परतल्याच्या नंतर त्याच्यात आता आपण टोमॅटो घालून घेऊयात। आणि टोमॅटो घातल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये कधी पण मीठ आणि हळद लगेच घालत असते। तर आता आपण अगोदर टोमॅटो घालूयात आणि तो छान असा मिक्स करून घेऊयात। आणि मिक्स झाल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण की मीठ मी पावटा शिजताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं, कारण की डबल टाकलं तर जास्त खरट होईल। तर अगदी थोडंसं अगोदर मी हळद घालते। हळद मी कुकरला लावला तेव्हा हळद नव्हती टाकली, फक्त मीठ टाकलं होतं। तर आपल्याला जेवढं भाजीला लागणार आहे तेवढी मी हळद टाकलेली आहे आणि मीठ अगदी थोडं टाकते, कारण की जास्त अगोदर परत मी टाकलेलं आहे आणि आता थोडंसं टाकते, त्याच्यामुळं भाजी एकदम परफेक्ट होईल। आणि मीठ टाकलं की आपल्याला अगदी 2 मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जे टोमॅटो आहे ते पण खूप छान असं गाळ होतं मीठ टाकल्याच्या नंतर, आणि आपण जर फोडणीमध्ये मीठ नाही टाकलं तर टोमॅटो गाळ होत नाही आणि त्याची रस्सी आहे ती चांगली होत नाही। तर त्याच्यासाठी आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली आणि थोडी कोथिंबीर नंतर ठेवली, कारण की मला फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यावर जास्त आवडतं। तर आता आपण छान असं मिक्स करून घेत आहे। मी पातेल्यामध्ये पण सेम अशीच बनवते, पण कुकरला मला ह्याला 2 शिट्ट्या येऊ द्यायच्या, त्याच्यासाठी मी आज कुकरमध्ये बनवणार आहे। तर बघू शकता आपल्याला आता ह्याच्यामध्ये मसाला मिक्स करायचा आहे, जो की मी फक्त एकत्रच करून ठेवलेला आहे मसाला, फक्की वगैरे नाही घालणार आहे त्याच्यामध्ये। तर साधारण मी 1 ते 2 चमचा ह्याच्यात मसाला तिखट घालणार आहे। तर बघू शकता आता मी मोठा चमचा घेतलेला आहे, जो मसाले डब्यातच ठेवलेला असतो। तर आता 1 चमचा आणि अजून त्याच्यामध्ये मला अर्धा चमचा मसाला घालायचा आहे। हा जास्त तिखट नाही मिक्स असल्यामुळे, तर मी ह्याच्यामध्ये 1.5 चमचा मसाला घातला आणि नंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट आहे त्याला पण थोडंसं चटचटीत जर तेल सुटलं तर भाजी अजून टेस्ट होते। तर मी असं छान मिक्स करून घेतलं
आणि नंतर आपल्याला घालायचं आहे पावटा, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायची गरज नाही. आणि जरी पाणी घालावं लागलं ना तर आपल्याला गरम करून घालायचं आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं पावट्यामध्ये अगोदरच, तर तो पण शिजताना ना थोडंच पाणी घालायचं. आपण जर खूप जास्त पाणी घातलं तर लवकर शिजत नाही, आणि थोडं घातलं तर लवकर शिजतं. तर जेवढं कुकरमध्ये अगोदर पाणी होतं ना पावट्यामध्ये शिजताना टाकलेलं, तर तेवढंच मी पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये टाकलं आहे. आणि नंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये राहिलेली कोथिंबीर आहे ती पण ॲड करूयात. आणि आता आपण ह्याला झाकण लावून 2 शिट्ट्या, म्हणजे खूप वेळ नाही लागणार आहे शिट्ट्या यायला, कारण की गरम झालेलं असलं की खूप लवकर शिट्ट्या येतात. 1 ते 2 ते 3 मिनटामध्ये 2 शिट्ट्या होऊन जातात. तर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी आहे, आणि आपण जर कढईत किंवा पातेल्यात जर शिजवली ना तर ह्याला खूप वेळ लागतो, गॅस पण खूप जास्त जातो. आणि कुकरमध्ये म्हटलं तर झाकण लावल्याच्या नंतर अगदी 2 मिनटामध्ये छान असा पावटा शिजतो. अगोदर पण तो शिजलेला आहे. तर आता आपण ह्याला झाकण लावूयात, आणि झाकण लावल्याच्या नंतर 2 शिट्ट्या घेऊयात. आणि 2 शिट्ट्या झाल्याच्या नंतर बघूयात. आता ह्याला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, आणि बघू शकता खूप छान असं चटचटीत तेल वगैरे सुटले. आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी अजून आहे. तर आता आपण ह्याला काय करूयात, कमी गॅसवरती ओपनच, म्हणजे झाकण न ठेवता छान असं शिजवून घेऊयात. तर पावटा मस्त शिजलाय, गाळ झालाय छान. फक्त ह्याच्यामध्ये जे थोडं पाणी आहे ना तर ते पाणी आपल्याला आटवायचं आहे. तर बघू शकता कमी गॅसवर जर ठेवलं ना तर तेल पण छान सुटतं, आणि आपला पावटा पण मस्त शिजत आलेला आहे. आणि ओपन शिजवले अजून छान टेस्ट लागते. तर मी ह्याला अगदी 3 ते 4 मिनटं कमी गॅसवरती असंच ओपन, थोडंसं जे पाणी आहे ना ते फक्त पाणी आपल्याला ह्यातलं आटून द्यायचं आहे. आणि नंतर पावटा झालेला आहे आपला तयार. बघू शकता खूप छान झाला आहे. कढईपेक्षा तर मला ह्याच्यातलाच आवडला, आणि खूप लवकर पण झाला. तर आत्ता आपण ह्याला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. तर बघू शकता खूप छान शिजलेला आहे, आणि मस्त झाला आहे. तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये झालेली आहे. आणि तुम्ही पण ही रेसिपी अशी कधी नसेल बनवली तर नक्की ट्राय करा, कारण की मला तर कढईमधल्यापेक्षा मला तर कुकरमधलीच रेसिपी खूप जास्त आवडली. खूप टेस्टी झालेला आहे, आणि ह्याला गॅस पण खूप कमी लागतो. तर बघू शकता आपली रेसिपी झालेली आहे तयार. आणि आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर बघू शकता, म्हणजे ज्यावेळेस मी जास्त कढईमध्ये बनवते त्याच्यापेक्षा तर खूप छान झाली कुकरमधली, कारण की मी आज फर्स्ट टाईम ट्राय केला कुकरमधली रेसिपी बनवायचा पावट्याची भाजी. तर मला तर खूप जास्त आवडली. तर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून कधी पण एखादा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.